नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह काही पोलीस अधिकाऱ्यावर कथित खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल आहे। या प्रकरणात पांडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। या प्रकरणात जबाब नोंदवण्यासाठी संजय पांडे हे बुधवारी दिनांक 11 तारखेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात दाखल झाले असून पोलिसांकडून त्यांचा जबाब नोंदवण्याचे काम सुरू झाले। पांडे यांना याबाबत विचारले असता पोलिसांनी आरोप दाखल केले त्यांनाच माहीत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। संजय पांडे यांच्यासह 7 जणांना त्यांच्यावरील दाखल गुन्ह्यात बेकायदेशीर चौकशीसाठी बोलावून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा धमकी देत पैसे उकळल्याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात 6 ऑगस्ट 2024 रोजी तक्रारदार व्यापारी संजय मिश्रीमल पुणमिया यांच्या तक्रारीनुसार दाखल करण्यात आला होता। याच गुन्ह्यात बुधवारी दिनांक 11 तारखेला दुपारी संजय पांडे यांची 2.5 तास चौकशी करण्यात आली। ठाणे नगर पोलीस ठाण्यात 26 ऑगस्ट रोजी दाखल गुन्ह्यात माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह माजी सहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील, पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, वकील शेखर जगताप तसेच श्यामसुंदर अग्रवाल, शरद अग्रवाल यांचा समावेश होता। सदर प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेच्या कार्यालयात दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास संजय पांडे हे उपस्थित झाले। गुन्हे शाखा वागळे इस्टेट येथील कार्यालयात पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी स्वतः 2.5 तास चौकशी केली। चौकशीबाबत गुप्तता बाळगण्यात आली। तर 3:45 वाजता माजी पोलीस महासंचालक संजय पांडे हे गुन्हे शाखेच्या कार्यालयात जबाब नोंदवून निघून गेले। यावेळी बोलताना यातील फिर्यादी संजय पुणमिया म्हणाले, संजय पांडे यांनी बेकायदेशीरपणे ULC प्रकरणाची पुन्हा चौकशी करून आमच्यावर तब्बल 6 खोटे गुन्हे दाखल केले। यामागे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना अडकविण्याचा टार्गेट पांडेंचे होते। पांडे यांनी नियमबाह्य आणि कायद्याच्या बाहेर जाऊन हा प्रकार केल्याचा आरोप आहे। याबाबत तक्रारदाराने ईमेलवर केलेल्या तक्रारीत मे 2021 ते 30 जून 2024 या कालावधीत यातील कथित आरोपींकडून त्रास सहन केल्याचा दावा केला होता। तत्कालीन पोलीस महासंचालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठाणे नगर पोलिसांमध्ये 2016 मध्ये दाखल झालेल्या एका ULC गुन्ह्याचा बेकायदेशीर तपास केला। तक्रारदार आणि इतर व्यावसायिकांना खोट्या केसेसच्या धमक्या दिल्या, पैसे उकळले आणि विशेष सरकारी वकील म्हणून खोटे दस्तऐवज तयार करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। सन 2016च्या गुन्ह्यात तक्रारदार यांच्यावर लावलेल्या गुन्ह्यात 166 अ आणि 170 शासकीय कर्मचाऱ्यांची गैरवर्तणूक आणि खोटे रूप धारण, 120 बी फौजदारी कट, 193 खोट्या पुराव्यांची निर्मिती, 195, 199, 203, 205 आणि 209 खोटे विधान आणि न्यायालयाच्या कार्यात अडथळा, 352 आणि 355 हल्ला, 384 आणि 389 जबरदस्ती, 465, 466 आणि 471 खोट्या दस्तऐवजांची निर्मिती आणि वापर आदी कलमांचा समावेश होता। बेकायदेशीर तपास केल्याप्रकरणी अखेर संजय पुणमिया यांनी संजय पांडे यांच्यासह 7 जणांवर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवलाय। याच प्रकरणात आणि संजय पांडे हे ठाण्यात गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट येथील कार्यालयात हजर झाले होते। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।